नमस्कार पालक हो. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला अशा विषयावर चर्चा करावी लागते की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं पालकांची जबाबदारी असते. कुठल्याही प्रकारचा मेसेज किंवा चर्चा करण्याची गरज नको. तो विषय म्हणजे फीस, शालेय शुल्क. अर्थात पहिल्या सत्राचं दिवाळीपर्यंत शुल्क पालकांनी भरलेलं आहे. त्यातही काही पालकांचं, मोजक्या पालकांकडे जी फीस बाकी आहेत, बस असेल किंवा स्कूल फी असेल, त्यांनी ती वेळेत भरायची आहे. दुसरं सत्र सुरू होण्या अगोदर आपण परत दुसऱ्या सत्राची फी जमा करून घेत असतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला येत्या 30 नोव्हेंबरच्या आत आपल्या ग्रुपवर मेसेज पण तसा दिला आहे की हे शालेय शुल्क भरणं अनिवार्य आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु न ठेवता, कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक फोन करून किंवा आमच्याशी भेटणं टाळून हा प्रश्न सुटणार नाही. तुमची जबाबदारी आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना या फीजबद्दल पालकांना अशी विनंती आहे की आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तुम्ही रिस्पॉन्स न दिल्यामुळे, फोन न उचलल्यामुळे, दिलेला शब्द न पाळल्यामुळे त्या ठिकाणी त्या मुलांच्या मार्फत तुमच्यापर्यंत आम्हाला निरोप पोहोचवण्याखेरीज कुठला पर्याय राहत नाही आणि म्हणून त्या मुलांसमोर तो विषय काढावा लागतो. बऱ्याच मुलांना वर्गामध्ये आम्हाला सांगावं लागतं की घरी हा निरोप द्या, पप्पा किंवा मम्मी या फोनला रिस्पॉन्स देत नाहीयेत किंवा ते दिलेला शब्द, तारीख ते पाळत नाहीयेत. त्यामुळे या मुलांच्या पण अभ्यासावर थोडा बहुत परिणाम होत असतो. आम्ही शाळा म्हणून हा प्रयत्न करतो की मुलांच्या अभ्यासावर हा परिणाम होऊ नये, त्यांना आपण याच्यात ठेवू नये. पण तरी सुद्धा पालकच अशी वेळ आणतात की आम्हाला त्या मुलांच्या मार्फत हा निरोप तुमच्यापर्यंत देण्याची वेळ येते. इथून पुढे शाळेचं सहल असेल, त्यानंतर गॅदरिंग असतील, स्पोर्ट डे असतील, या सगळ्या इव्हेंटच्या वेळेस या सगळ्या फीस, अगोदर शाळेच्या फीस आमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत, हा मेसेज घेऊन आलाय. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की या बाबतीमध्ये तुम्ही शाळेला सहकार्य करा. या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपली राहिलेली फीस जमा करा. धन्यवाद.